माझं नाव हर्ष धर्मराज जाधव. आम्ही गणपतीसाठी डेकोरेशन केलंय नारळाचं आणि त्यात आम्ही गणपती बसवलाय. तर तुम्हाला ते सांगतो की ते नारळ कसा बनवला. आधी दोन टब घेतले, म्हणजे खाली एक दुर्डी घेतली आणि वरती टब घेतला आणि त्याला पहिला पांढरा कागद लावला. पांढरा कागद लावल्यानंतर आम्ही त्याला केसरे लावली की मग आतून बाहेरून झाले सगळं. आतून आता पहिला कागद लावून घेतला. पहिला आतून कागद लावून घेतला आणि त्यात कापूस लावला. त्या कागद लावून घेतला, त्यात एलईडी सोडल्यावर मग आम्ही कापूस लावला. कापूस लावून हे दोन्ही असे आम्ही केले आणि परत मग गणपतीचं सगळं झालं आणि परत आम्ही आता असं अडकवायची बारी आली आणि एक आम्ही टेबल घेतला, त्याच्यावर हे ठेवलं आणि एक तार घेतली आणि एक आम्ही टेबल घेतला, त्याच्यावर हे ठेवलं आणि एक तार घेतली. तारेने ते बांधलं, ते मागून असं बांधून त्याला बॅनर लावून घेतला. मग ते थोडस तिथं फाडलं, म्हणजे थोडस हे होल केला आणि मग त्यात आम्ही तार बांधली. ते मागं खिडकी होती त्याला तार बांधली. तार बांधून झाली की मग ते असं स्टेबल राहिल्यावर मग त्यात आम्ही सगळं लाईट बीट कनेक्शन घेऊन आम्ही ते लावलं आणि ते ओके, म्हणजे चांगलं, म्हणजे बरोबर झालं. हर्ष, तुला ही गणपतीचं हे आरास बनवण्याची संकल्पना कशी सुचली? आम्ही तर आधी साधच डेकोरेशन करणार होतो आणि माझी आई म्हणली की आपण ह्या वर्षी जरा भारी, म्हणजे चांगलं करूया, नारळ वेगळं काहीतरी करूया. तर मग आम्ही म्हणलं चालेल, ओके करूया. तर मग ती म्हणली आपण नारळ करूया. तर मग चालेल म्हणले. मग आम्ही सगळ्यांनी, मम्मीनेच माझे जास्त कष्ट घेतले, आम्ही सगळे फक्त हेल्प करायला होतो. हर्ष, मला आता सांग, या नारळ बनवण्यासाठी महत्वाचं असलेलं केसर लागणार होतं की ज्याने हुबेहूब तुझी आरास तयार झालेली आहे. त्यासाठी तू काय विशेष प्रयत्न केलेस? आम्ही पहिलं तिथं एक नारळाचं दुकान होतं पुढं आणि आम्ही त्यांच्यात गेलो आणि त्यांना म्हणलं की तुम्ही ते नारळाची केसर सोलता, ते आम्हाला थोडेसे पोतं भरून देताल का? तर ते म्हणले चालेल. मला सांग, आता नारळाचा तर वरचा कवचाचा भाग झाला, मात्र आतमध्ये तुझं एवढं छान खोबरं दिसतंय, तर ते कसं बनवलंस तू? ते पहिलं म्हणजे कापूस आणला आम्ही आणि ते कापूस आणल्यानंतर त्याला आम्ही पिंजला. हे कापूस किती 1.5 किलो लागला. ते आम्ही कापूस पिंजल्यानंतर तो पिंजून झाला की आम्ही ते खोबरं आतलं वाटी, म्हणजे खोबऱ्याची वाटी कशी असते ते दिसण्यासाठी आम्ही त्याला कापूस असा ग्लू लावला आणि त्या ग्लूला लावून आम्ही कापूसाला चिटकवला. पूर्ण आरास तुम्ही सगळ्यांनी मिळून बनवली. तर यासाठी नेमके किती दिवस तुम्ही प्रयत्न केलेत? आम्हाला 10 ते 11 दिवस लागले हे सगळं करायसाठी. तुला काय वाटतं, हे बनवताना कसा आनंद मिळाला तुला? मला आनंद खूप झाला मला आनंद. गणपती बाप्पा हा कलेचा आणि बुद्धीचा देवता आहे. सर्वजण हे सामान ते रेडीमेड आणतात, पण आम्ही टाकाऊपासून टिकाऊ पर्यावरण पूर्वक आम्ही नारळाचा देखावा केलेला आहे.